तर मित्रांनो, आयुष्याच्या योग्य टप्प्यावर तुम्हाला जर 3-4 गोष्टी समजल्या, त्या तुम्ही ऍक्सेप्ट केल्या, त्यावर काम करायला चालू केलं किंवा त्यासाठी तयार राहिलं, तर करिअरमध्ये सक्सेस होण्यापासून तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. तर पहिली गोष्ट आहे क्लिअरिटी. तुम्हाला तुमचा पाथ, तुमचं गोल याबद्दल पूर्ण क्लिअरिटी पाहिजे. तुम्हाला कुठली टेक्नॉलॉजी निवडायची आहे, कुठल्या सेक्टरमध्ये करिअर करायचं आहे, यामध्ये तुमच्यामध्ये पूर्ण क्लिअरिटी पाहिजे. दुसरी गोष्ट आहे स्किल्स आणि डिग्री. तुमची डिग्री तुम्हाला जॉब मिळवून देऊ शकत नाही. डिग्री फक्त तुम्हाला कोणत्या सेक्टरमध्ये जायचं आहे त्या सेक्टरचे दरवाजे ओपन करू शकते, पण तुम्हाला जॉब मिळवण्यासाठी किंवा करिअर करण्यासाठी स्किल्सच महत्वाचे आहेत. तर तिसरी गोष्ट आहे रिजेक्शन. एक गोष्ट लक्षात ठेवा, रिजेक्शन म्हणजे फेल्युअर नाहीये. रिजेक्शन हे तुम्हाला जर्नीमध्ये प्रत्येक टप्प्यावर मिळेल, पण रिजेक्शन म्हणजे फेल्युअर नाहीये. हा तुमच्या जर्नीचा एक पार्ट आहे. तुम्ही प्रयत्न करत राहायचे आणि पुढे जात राहायचे. चौथी गोष्ट आहे कन्सिस्टन्सी. तुम्हाला कुठल्याही सेक्टरमध्ये सक्सेस मिळवायचा असेल तर कन्सिस्टंट राहिलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या स्किल्समध्ये रोज इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. रोज तुम्हाला तुमच्या गोलवरती, तुमच्या पाथवरती काम करत राहिलं पाहिजे. तुमच्या गोलच्या दिशेने एक एक पाऊल पुढे जात राहिलं पाहिजे. तुम्ही जर फ्रेशर असाल किंवा कॉलेज स्टुडंट असाल तर एक लक्षात ठेवा, ही जर्नी म्हणजे रेस नाहीये, हे फाउंडेशन आहे. आणि फाउंडेशन जेवढं स्ट्रॉंग कराल तेवढी तुमची करिअर ग्रोथ इझी होईल. या गोष्टी जर तुम्हाला युजफुल वाटल्या तर कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मित्रांना शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.